गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण 24th लेक्चरचा व्हिडिओ अपलोड करतो आहे. बरं, तर काल तुम्हाला आठवतं आहे, काल आपण इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड चॅप्टर 3 बी त्यातला एक क्वेश्चन बघितला, फॅक्टर्स अफेक्टिंग द इलॅस्टिसिटी. बरोबर ना, की असे कुठले कुठले फॅक्टर्स आहेत की ज्याचा इलॅस्टिसिटीवर इफेक्ट होतो. देर आर टोटल 9 फॅक्टर्स. आपण बघितलं की टोटल 9 फॅक्टर्स होते. आपण ते 2 लेक्चर्समध्ये डिवाईड करून तो क्वेश्चन कंप्लीट केला. ओके, आता त्या टॉपिकमध्ये अजून इम्पॉर्टन्स ऑफ इलॅस्टिसिटी पण आहे, परंतु तुम्हाला आत्ता माहिती असेल की आत्ता जो पोर्शन एलिमिनेट झाला आहे 25%, 25% पोर्शन जो काही कॅन्सल करण्यात आलेला आहे, त्यामध्ये बरेचसे क्वेश्चन या टॉपिकमधले ड्रॉप झालेले आहेत. ह्यातला अजून एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे या टॉपिकमधला, टाईप्स ऑफ इलॅस्टिसिटी अँड टाईप्स ऑफ प्राईज इलॅस्टिसिटी. 2 क्वेश्चन्स अजून राहिलेले आहेत आपले तसे, पण ते क्वेश्चन्स आपल्याला असे ऑनलाईन घेता येणार नाही, त्यामुळे ते आपल्याला प्रॅक्टिकली आपल्याला बॅचेसमध्येच ते एक्सप्लेन करता येईल, कारण त्यामध्ये चार्ट आहे किंवा मला ते ऑनलाईन शिकवायला शक्यतो जमणार नाही. त्यामुळे ते क्वेश्चन मी ऑफलाईन ज्यावेळेस आपल्या बॅचेस स्टार्ट होईल तेव्हा ठेवू. मग त्यामुळे मी काय करतो, आज नवीन टॉपिक डायरेक्ट स्टार्ट करतो आहे, चॅप्टर 4. थोडक्यात 3rd बी मी तिथंच 2-3 लेक्चरमध्येच मी 3rd बी कंप्लीट केला. बाकीचं राहिलेलं आपण बॅचेसमध्ये घेणारच आहोत. चॅप्टर 3rd बी तसा संपलेला नाही आहे. ओके, आपण डायरेक्ट नवीन टॉपिकला स्टार्ट करतो, चॅप्टर 4 सप्लाय ॲनालिसिस. आता सगळ्यात महत्त्वाचं सप्लाय ॲनालिसिस, ह्याच्यामध्ये सप्लाय शिकणार आहोत. बरोबर, आत्तापर्यंत आपण जो चॅप्टर 3rd बी बघितला किंवा 3rd ए बघितला, त्यामध्ये डिमांड नुसतं डिमांड होतं. बरोबर ना. आता डिमांडच्या ऑपोजिट असतो तो म्हणजे सप्लाय. डिमांड कोण करतं? कस्टमर्स. पण कस्टमर्सला माल सप्लाय कोण करतं? प्रोड्युसर्स, सेलर्स. बरोबर आहे ना. म्हणजे थोडक्यात ह्या टॉपिकमध्ये आपण सेलरचा विचार करणार आहोत. ह्याच्या अगोदर जे म्हणजे आत्तापर्यंत आपण जे काही इकॉनॉमिक्स शिकलो, चॅप्टर 2, चॅप्टर 3rd ए, चॅप्टर 3rd बी, त्या सगळ्या टॉपिक्समध्ये आपण ॲज अ कन्झ्युमर किंवा कन्झ्युमरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करत होतो की आपण कन्झ्युमर असताना काय विचार केला जातो. पण ह्या टॉपिकमध्ये आपण सप्लाय ॲनालिसिस मीन्स प्रोड्युसर्स बिहेवियर. ह्या टॉपिकमध्ये आपण प्रोड्युसर्सचा की प्रोड्युसर, सेलर, दुकानदारांची बिहेवियर काय असते, दुकानदार विकताना काय विचार मनात करतात, त्यांचा विचार करणार आहेत. म्हणजे थोडक्यात असं ॲज्युम करा की ह्या टॉपिकमध्ये आपण प्रोड्युसर आहोत. म्हणजे तात्पुरतं असं ह्या टॉपिक शिकण्यापुरता प्रत्येकाने असं ॲज्युम करा की आपलं प्रत्येकाचं काही ना काहीतरी शॉप आहे, दुकान आहे. कोणाचं तरी बाबा पेट्रोल पंप आहे, कोणाचं तरी ज्वेलर्सचं दुकान आहे, कोणाचं तरी फ्रूट सेलर्स आहे, भाजी विकतात आहे, व्हेजिटेबल सेलर्स आहे. अशी प्रत्येकाची एक एक दुकानं आहेत असं ॲज्युम करा, कारण आता आपण प्रोड्युसरच्या ह्याच्यातनं विचार करायचा आहे. बरोबर. तर सगळ्यात पहिले फर्स्ट कन्सेप्ट ह्या टॉपिकमध्ये सप्लाय. टॉपिकचं नाव सप्लाय ॲनालिसिस मीन्स स्टार्ट टू एंड आपल्याला सप्लाय शिकायचं आहे, तेवढं तर कळलं तुम्हाला. पण ह्या टॉपिकमध्ये 2 बेसिक कन्सेप्ट्स आहेत, एक स्टॉक अँड सप्लाय. त्या कन्सेप्ट क्लिअर करायच्या अगोदर तुम्हाला नीट बघा, स्क्रीनवर एक पिक्चर तुम्हाला दिसतं आहे, त्या पिक्चरवरूनच आय थिंक बऱ्याच जणांना कळलं असेल स्टॉक अँड सप्लाय. स्टॉक म्हणजे काय तर नीट बघा, हे जे फर्स्ट पिक्चर आहे ह्याच्यात तुम्हाला स्टॉक म्हणजे कळलं असेल की बाबा एखादा कोणतरी बाबा शेतकरी असेल, फार्मर असेल, त्याच्याकडं बाबा 4-5 आंब्याची झाडं आहेत. तर त्या 4-5 आंब्याची झाडांवर जे काय आंबे लागले होते त्यातले मँगोज त्यांनी काय केले, खाली काढून घेतले आणि टोपल्यांमध्ये भरले. तर तुम्हाला दिसतं हे जे काही 4-5 टोपल्या आहेत, ह्या 4-5 टोपल्यांमध्ये त्यांनी सगळे आंबे भरलेले आहेत. हे कुठनं भरलेले आहेत? झाडावरनं काढून त्यामध्ये भरलेले आहेत. हे जेवढे आंबे असतील, म्हणजे ॲज्युम करा की ह्या 4 टोपल्यांमध्ये बाबा एक 400 आंबे असतील, 400 मँगोज. दॅट इज कॉल, त्याचा स्टॉक म्हणतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही शेतकऱ्याला विचारलं, काय हो काका किती बाबा तुमच्या झाडावरनं किती आंबे काढले, तो सांगणार बाबा 400 आंबे निघाले, 4 टोपल्या आंबे निघाले, 400 मँगोज. बट सप्लाय मीन्स अँड ॲक्च्युअल पार्ट ऑफ सप्लाय, ॲक्च्युअल पार्ट ऑफ स्टॉक. पण सप्लाय कशाला म्हणतात मला सांगा. त्याच्याकडे 400 मँगोज जरी असले तरी विकताना तो काय करतो, जेव्हा तो स्टॉल टाकतो तेव्हा त्या स्टॉलवर सगळ्याच्या सगळा, आता एवढा माल असेल त्याच्याकडं, एवढा माल तो ॲट अ टाईम एकाच वेळी तो स्टॉलवर विकायला ठेवू शकत नाही. म्हणून तो काय करतो, त्यातला एक थोडासा पार्ट, म्हणजे 400 आंबे असतील तर 400 मधले 50 आंबे तो काय करतो, स्टॉलवर मांडून ठेवतो. तुम्ही नीट बघताय, त्यांनी तिथं शेजारी स्टॉल टाकलेला आहे आणि त्या स्टॉलवर त्यांनी मोजकेच आंबे समोर विकायला ठेवलेले आहेत. त्याला सप्लाय म्हणतात.
नक्की कळलं? म्हणजे स्टॉक हा मोठा झाला. म्हणजे लक्षात आलं का? सप्लाय आणि स्टॉकमधला डिफरन्स कळला. स्टॉक म्हणजे काय? जेवढं प्रोडक्शन असतं, जेवढा तुमच्याकडं माल तयार असतो, जेवढा माल आता तुम्हाला विचारला बाबा, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपली मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, आपण मोबाईल तयार करतो, बरोबर आहे ना? आपण ह्या वर्षी 900 मोबाईल तयार केले, प्लस मागच्या वर्षीचे अनसोल्ड 100 मोबाईल असे होते की जे अनसोल्ड मीन्स विच आर नॉट सोल्ड, जे विकले गेले नव्हते. हे टोटल 1000 मोबाईल आपल्याकडे आहेत. दॅट इज कॉल, तो आपला स्टॉक झाला, बरोबर आहे ना? मग आपण काय करणार, त्या 1000मधले सगळे नाही विकायला बाजूला काढणार, आपण थोडे विकायला दुकानात ठेवणार. त्याला आपला काय म्हणतात, सप्लाय म्हणतात. नक्की कळलं? स्टॉक म्हणजे जेवढ्या माल विकायला आहे, टोटल जेवढा माल तुमच्याकडे विकण्यासाठी असतो तो स्टॉक. बट सप्लाय मीन्स पार्ट ऑफ स्टॉक, त्या स्टॉकमधला असा पार्ट विच इज रिलीज फॉर सेलर, की जो तुम्ही विकण्यासाठी बाहेर काढता, त्याला तुमचा सप्लाय म्हणतात. ओके, नक्की लक्षात आलं? अजून एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर आत्ता तर लेटेस्ट एक्झाम्पल देतो. थोड्या दिवसांनी आता गणपती येतील, बरोबर आहे ना? तर गणपती आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे गणपतीचे स्टॉल, भरपूर ठिकाणी गणपतीचे स्टॉल आता तुम्हाला दिसतील. मग त्या स्टॉलवर तुम्ही कुठल्याही स्टॉलवर गेला तर स्टॉलवर सिलेक्टेड चांगल्या ज्या काही मूर्त्या असतात त्या स्टॉलवर ठेवलेल्या असतात. म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली एखाद्या स्टॉलवर तुम्हाला 25 ते 25 to 30, बरोबर आहे ना, 25-30 मूर्त्या तुम्हाला तिथं विकायला दिसतात. मग मला सांगा, त्यांच्याकडे तेवढ्याच मूर्त्या असतात का? 25-30 नाही. त्यांच्याकडे भरपूर मूर्त्या असतात, पण त्या मूर्त्या त्यांनी कुठं ठेवल्या असतात? आतमध्ये कुठंतरी त्यांचं गोडाऊन असतं, कुठंतरी त्यांची स्टोर रूम असते, तिथंच बाजूला कुठंतरी त्यांचं गोडाऊन असतं. आणि त्या गोडाऊनमध्ये त्यांच्याकडे भरपूर मूर्त्या असतात, मग ज्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर्स अवेलेबल असतील, वेगवेगळ्या साईज अवेलेबल असतील. मग त्यांचं गोडाऊन असतं, त्या गोडाऊनमध्ये तुम्हाला गेल्यावर, म्हणजे तुम्हाला एखादी सिलेक्टेड पीस, एखादी मूर्ती तुम्हाला स्टॉलवर आवडली आणि तुम्ही त्यांना समजा विचारलं की बाबा ह्याच्यामध्ये दुसरे कलर्स आहेत का अजून, तर ते तुम्हाला आत गोडाऊनमध्ये घेऊन जातात. मग गोडाऊनमध्ये गेल्यावर कळतं की अरे ह्यांच्याकडे भरपूर आहेत, आतमध्ये 200-300 मूर्त्या आहेत. मग त्या आतमध्ये ज्या काय मूर्त्या आहेत ना, टोटल, दॅट इज कॉल, तो त्यांचा स्टॉक झाला. कारण त्यांच्याकडे तेवढ्या टोटल मूर्त्या विकायला आहेत. बट रिलीज फॉर सेल, पण विकण्यासाठी त्यांनी सगळ्याच्या सगळ्या मूर्त्या नाही स्टॉलवर ठेवल्यात. त्यातला थोडासा पार्ट, त्यातल्या थोड्याशा सिलेक्टेड मूर्त्या त्यांनी काय केल्यात, स्टॉलवर विकण्यासाठी ठेवल्यात. त्या ज्या काय सिलेक्टेड 25 ते 30 मूर्त्या आहेत ना, त्याला त्यांचा काय म्हणणार, सप्लाय म्हणणार. नक्की लक्षात आलं? म्हणजे थोडक्यात स्टॉक हा मोठा झाला, सप्लाय हा छोटा झाला. ओके, म्हणजे सप्लाय कशातनं तयार होतो, स्टॉक. तुमच्याकडे स्टॉक असेल, आतमध्ये गोडाऊनला माल असेल, तरच तुम्ही सप्लाय करू शकता ना, बाहेर स्टॉलवर ठेवू शकता. तुमच्याकडं आतमध्ये स्टॉक नसेल, सप्लाय कुठनं करणार? थोडक्यात सप्लाय हा स्टॉकमधूनच तयार होतो. ओके, मग आता दोघांचे डेफिनेशन्स बघू आपण. फर्स्ट, स्टॉक म्हणजे काय, तर नीट बघा, स्टॉकची डेफिनेशन दिलेली तुम्हाला लगेच कळेल. स्टॉक इज द टोटल क्वांटिटी ऑफ कमोडिटी अवेलेबल फॉर सेल विथ अ सेलर. स्टॉक इज टोटल क्वांटिटी ऑफ कमोडिटी, तुमच्याकडं टोटल किती वस्तू विकायला आहेत, अवेलेबल फॉर सेल. सेलचा अर्थ माहिती, विकणे, बरोबर ना? अवेलेबल फॉर सेल, सेल करण्यासाठी तुमच्याकडं जेवढ्या टोटल क्वांटिटी अवेलेबल असतील विथ अ सेलरकडं, की एखादा सेलर असेल, त्या सेलरकडं सेल करण्यासाठी जेवढ्या टोटल क्वांटिटी अवेलेबल असतील ॲट अ पर्टिक्युलर पॉईंट ऑफ टाईम, एका ठराविक वेळेला, दॅट इज कॉल्ड स्टॉक. नक्की लक्षात आलं? स्टॉकची डेफिनेशन काय? सगळ्यात महत्त्वाचा शब्द कुठला आहे याच्यातला? टोटल क्वांटिटी ऑफ कमोडिटी. स्टॉक इज द टोटल क्वांटिटी ऑफ कमोडिटी. कारण कसं आहे, स्टॉक हा प्रोडक्शनपेक्षा पण जास्त असू शकतो. भरपूर जणांना वाटतं हा सर प्रोडक्शन म्हणजे स्टॉक झालं. नाही, प्रोडक्शनला आपण आउटपुट म्हणतो, बरोबर आहे ना? प्रोडक्शन म्हणजेच त्याला आपण प्रोडक्शन इज ऑल्सो नोन ॲज आउटपुट. म्हणजे फॉर एक्झाम्पल लक्ष द्या, तुम्ही ह्या वर्षी नवीन 400 मूर्त्या, आपण आता गणपती स्टॉलचंच एक्झाम्पल घेऊ. यावर्षी तुम्हाला कळलं की अरे गणपती आले, थोडासा कोरोना इफेक्ट आहे, म्हणून तुम्ही काय केलं, छोट्या काय होईना पण 400 मूर्त्या तयार केल्या. ते तुमचं प्रोडक्शन आउटपुट झालं, बरोबर आहे? बट तुमच्याकडं लास्ट इयर, मागच्या वर्षी पण तुम्ही गणपतीचा स्टॉल टाकला होता, त्यातल्या 100 मूर्त्या तुमच्याकडे शिल्लक होत्या की ज्या अनसोल्ड, विच वेअर नॉट सोल्ड, की ज्या विकल्या गेल्या नव्हत्या. मग तुम्ही काय केलं, त्या 100 ज्या काय मूर्त्या होत्या त्या तुम्ही तशाच गोडाऊनमध्ये ठेवल्या होत्या. मग यावर्षी तुम्ही बघितलं की थोड्याशा त्या डल झाल्या किंवा कलर थोडासा फेंड झाला, मग तुम्ही त्याला परत कलर केल्या, रिन्युएट केल्या. मग आता मला सांगा, ह्या वर्षी तुमच्याकडे टोटल किती मूर्त्या झाल्या? 500.
कारण ह्या वर्षीचं करंट इयर प्रोडक्शन 400 प्लस लास्ट इयर प्रोडक्शन 100, म्हणजे असे टोटल 500 मूर्त्या तुमच्याकडं आहेत, त्याला तुमचा स्टॉक म्हणतात. म्हणून त्यांनी तो वर शब्द वापरला आहे, टोटल क्वांटिटी. ओके, स्टॉक इज द टोटल क्वांटिटी ऑफ कमोडिटी अवेलेबल फॉर सेल विथ अ सेलर. सेलरकडं सेल करण्यासाठी जेवढा टोटल क्वांटिटी, जेवढा पूर्ण माल विकण्यासाठी असतो ॲट अ पर्टिक्युलर पॉईंट ऑफ टाईम, एका ठराविक वेळेला, दॅट इज कॉल स्टॉक. त्याला त्या सेलरचा स्टॉक म्हणतात. पुढचं सेंटेन्स काय दिलं आहे? स्टॉक इज द सोर्स ऑफ सप्लाय. बरोबर आहे. तुम्हाला जर सप्लाय करायचं असेल तर स्टॉक इज द सोर्स. तुम्हाला फोनवरनं एखाद्याची ऑर्डर आली की बाबा आमच्या घरी गणपती बसवतात, आमच्या इथं सोसायटीमध्ये 10-15 जण मेंबर आहेत, तर एक काम करा 10-15 मूर्त्या आम्हाला पाठवून द्या. असं समजा तुम्हाला फोनवर एक ऑर्डर आली. आता ऑर्डर ती मला सांगा, त्या जर मूर्त्या तिकडं 10-15 सप्लाय करायची असतील तर तुमच्याकडं पहिला स्टॉक पाहिजे ना. दॅट मीन्स गोडाऊनला पहिल्या मूर्त्या आहेत का ते चेक करायला पाहिजे. तुम्ही फोनवरच सांगितलं हा देतो पाठवून, आणि नंतर गोडाऊनमध्ये बघायला गेला तर गोडाऊनमध्ये मूर्त्या नव्हत्या, 2-3च पीस सिलेक्टेड, जे 2-3च पीस अवेलेबल होते, तर तुम्ही सप्लाय करू शकता का? नाही करणार. त्यांना परत फोन करून सांगताल की सॉरी बाबा मूर्त्या नाही आहेत, आमच्या मूर्त्या संपलेल्या आहेत. थोडक्यात स्टॉक असेल तरच तुम्ही सप्लाय करू शकता. म्हणून ते वाक्य स्टॉक इज द सोर्स ऑफ सप्लाय. विदाऊट स्टॉक सप्लाय इज नॉट पॉसिबल. बरोबर आहे. तुमच्याकडं स्टॉकच नसेल तर सप्लाय तुम्ही करूच शकत नाही. म्हणून विदाऊट स्टॉक सप्लाय इज नॉट पॉसिबल. ओके, पुढं काय दिलं आहे? नॉर्मली स्टॉक कॅन एक्सीड द सप्लाय. बरोबर आहे. नॉर्मली स्टॉक कॅन एक्सीड हा शब्द तुम्ही म्हणताल. एक्सीड मीन्स मोर दॅन. नॉर्मली स्टॉक कॅन एक्सीड द सप्लाय म्हणजे थोडक्यात काय झालं त्याचा अर्थ की स्टॉक इज मोर दॅन द सप्लाय. स्टॉक हा सप्लायपेक्षा मोठा असतो. बरोबर आहे. नक्कीच बरोबर आहे. तुमच्याकडं गोडाऊनला स्टॉक किती आहे? 500 मूर्त्या. आणि तुम्हाला विचारलं बाबा तुम्ही किती मूर्त्या सप्लाय केल्या आज? तुम्ही म्हणताल बाबा 400. 500मधल्या 400 विकल्या किंवा 500मधल्या 500 विकल्या. म्हणजे थोडक्यात काय, सप्लाय हा कमी असतो किंवा इक्वल असू शकतो. पण तुम्ही असं म्हणू शकता का की गोडाऊनला 500च मूर्त्या होत्या आणि आज मी 600 मूर्त्यांची ऑर्डर केली, 600 मूर्त्या सप्लाय केल्या? इम्पॉसिबल आहे. गोडाऊनला 500 मूर्त्या आहेत आणि सप्लाय 600, 600चा कसा केला? शक्यच नाही. म्हणजे थोडक्यात काय की स्टॉक हा सप्लायपेक्षा मोठा असतो. स्टॉक कॅन मोर दॅन द सप्लाय. बरोबर आहे. बट इन केस ऑफ पेरिशेबल गुड्स, पण ज्या पेरिशेबल गुड्स असतात, पेरिशेबल गुड्स मीन्स शॉर्ट टाईम गुड्स, नाशवंत वस्तू. मराठीवाले जे कोण असतील त्यांनी लिहून ठेवा, पेरिशेबल गुड्स म्हणजे नाशवंत, खराब होणाऱ्या वस्तू. फॉर एक्झाम्पल दिलं त्यांनी की मिल्क, फिश एक्सेट्रा, अशा जर वस्तू असतील, स्टॉक मे बी इक्वल टू सप्लाय. तर त्या पेरिशेबल गुड्सचा स्टॉक मे बी इक्वल टू सप्लाय. स्टॉक अँड सप्लाय इक्वल असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल लक्ष द्या, एखादा मिल्क सेलर असेल, एखादी मिल्क मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असेल, बाबा कात्रज असेल, चितळे असेल, बाबा आज त्यांनी किती मिल्क प्रोड्यूस केलं? 5000 लिटर मिल्क प्रोड्यूस केलं. तर ते असं नाही करत की 5000 लिटर आपला स्टॉक आहे, मग 5000मधलं 3000 आपण एक काम करू, सप्लाय करू, 2000 नंतर करू, 1 महिन्यानी 2 महिन्यांनी. नाही, जेवढं स्टॉक आहे तेवढाच त्यांना सप्लाय करायला लागतो. 5000 आहे ना, सगळ्याच्या सगळे 5000 त्यांना सप्लाय करावाच लागतो. का बरं? पेरिशेबल गुड्स आहेत. आत्ता थोडा सप्लाय करून नंतर थोडा सप्लाय करायचा प्रयत्न केला तर तोपर्यंत ते खराब होऊ शकतं. मग त्यामुळं तुम्हाला पेरिशेबल गुड्स, भाज्या विकणारे, दूध विकणारे, मटण, अंडी, मांस विकणारे, हे जे कोण सेलर असतात, हे जेवढा माल त्यांच्याकडे तयार होतो तेवढा सगळ्याच्या सगळा सप्लाय करतात. ओके, नक्की कळलं स्टॉक म्हणजे काय? आता आपण सप्लाय बघू. नेक्स्ट स्क्रीनमध्ये तुम्हाला दिसतंय, 1 मिनटं. सप्लाय. आत्ताच आपण स्टॉक बघितलं. स्टॉक मीन्स कळलं ना, टोटल क्वांटिटी ऑफ कमोडिटी अवेलेबल फॉर सेल. विकण्यासाठी जेवढा माल तुमच्याकडं आहे, तुमच्या गोडाऊनमध्ये जेवढ्या मूर्त्या आहेत, दॅट इज युअर स्टॉक. आणि सप्लाय म्हणजे काय तर नीट बघा, सप्लायची डेफिनेशन सोपी आहे. सप्लाय रेफर्स टू अँड ॲक्च्युअल पार्ट ऑफ स्टॉक. सप्लाय म्हणजे तुमच्या स्टॉकमधला असा एक पार्ट, असा एक भाग की तुम्ही काय करता, विच इज रिलीज फॉर सेल. की जो पार्ट तुम्ही विकण्यासाठी बाहेर काढता बाय अ सेलर ॲट अ गिवन प्राईस
ड्युरिंग अ सर्टन पिरियड ऑफ टाईम. एका ठराविक प्राईजला एका ठराविक टाईमला तुम्ही जो माल विकायला बाहेर काढता दॅट इज कॉल युअर सप्लाय. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्या गोडाऊनला किती मूर्त्या होत्या? 500 मूर्त्या होत्या, बरोबर आहे ना? दॅट इज युअर स्टॉक. पण एवढ्या 500च्या 500 मूर्त्या तुम्हाला स्टॉलवर ठेवता येतात का? नाही, स्टॉल तर छोटा असतो. म्हणून तुम्ही काय करतात, त्यातले थोडे थोडे म्हणजे त्यातले सिलेक्टेड. कारण भरपूर मूर्त्यात साहजिक आहे, 500च्या 500 मूर्त्या डिफरंट कुणाकडे नसतात. एवढी व्हरायटीज तुम्हाला कुठल्या स्टॉलवर भेटणार नाही. भरपूर मूर्त्या त्यांच्याकडे सेमच असतात, त्यांच्याकडे साचे सेम असतात, माहिती आहे तुम्हाला. फक्त काय डिफरंट असतात बाबा, प्रत्येक मूर्तीचा कलर वेगवेगळा असतो, साईज वेगवेगळी असतात. त्यामुळे ते काय करतात, त्यांच्याकडे गोडाऊनला 500 मूर्त्या असतील तो त्यांचा स्टॉक झाला, पण त्यातले सिलेक्टेड ॲट्रॅक्टिव्ह पीस जे काय असतात तेवढेच फक्त ते स्टॉलवर समोर मांडतात. म्हणजे 500मधले समजा त्यांनी 30 पीस बाजूला काढले आणि ते 30 पीस जे काय असतील 30 पीसेस ते त्यांनी स्टॉलवर ठेवलेले आहेत विकण्यासाठी, बरोबर ना? म्हणजे ॲक्च्युली त्यांच्याकडे 30च मूर्त्या नाहीत, मूर्त्या टोटल 500 आहेत, पण त्या 500मधल्या त्यांनी 30च मूर्त्या स्टॉलवर ठेवलेल्या आहेत. त्यांना त्यांचा सप्लाय म्हणणार. मग साहजिक आहे, सप्लाय कशातनं तयार झाला? स्टॉकमधनंच तयार झाला ना. म्हणून त्यांनी तो शब्द वापरला आहे, सप्लाय रेफर्स टू पार्ट ऑफ स्टॉक. सप्लाय म्हणजे तुमच्या स्टॉकचा एक भाग, की जो भाग तुम्ही काय करता, रिलीज फॉर सेल बाय अ सेलर. रिलीजचा अर्थ, रिलीज म्हणजे बाहेर काढणे. म्हणतात ना पिक्चर रिलीज केला, रिलीज म्हणजे प्रदर्शित करणे, म्हणजे थोडक्यात बाहेर काढणे. विच इज रिलीज फॉर सेल, की जो माल तुम्ही विकण्यासाठी बाहेर काढता ॲट अ गिवन प्राईज, एका ठराविक प्राईजला, ड्युरिंग अ सर्टन पिरियड ऑफ टाईम, एका ठराविक कालावधीमध्ये, ठराविक टाईम पिरियडमध्ये जो माल तुम्ही विकायला बाहेर काढता त्याला तुमचा सप्लाय म्हणायचा. ओके, फॉर एक्झाम्पल दिले त्यांनी, तुम्हाला लगेच कळेल. फार्मर्स टोटल आउटपुट ऑफ राईस इज 4000 किलोग्रॅम्स. की एक फार्मर आहे, टोटल आउटपुट ऑफ राईस म्हणजे एक फार्मर आहे, त्याचं बाबा शेती आहे, तांदळाची शेती आहे, तर टोटल आउटपुट त्यांनी यावर्षी जी काय शेती केली त्यातनं त्याला 4000 किलोग्रॅम, 4000 किलोग्रॅम एवढं त्याचं प्रोडक्शन झालं. मग हे जे काय 4000 किलोग्रॅम हे काय झालं, दिस इज स्टॉक, हा त्याचा स्टॉक झाला. कारण एवढं त्याचं टोटल प्रोडक्शन झालं 4000 किलोग्रॅम, म्हणजे 1-1 किलोची जर पोती, तर अशी 4000 पोती थोडक्यात त्यांनी तयार केली, बरं ना? मग तो काय करणार, सगळी विकणार का? त्याच्यावर डिपेंड आहे. त्याला वाटलं सगळी विकायची, सगळी विकू शकतो, किंवा थोडी आत्ता थोडी नंतर, त्याची मर्जी. मग पुढं काय सेंटेन्स दिले, इफ द प्राईज इज ₹40 पर kg. जेव्हा तो मार्केटमध्ये गेला तर मार्केटमध्ये त्याला कळलं की अरे आत्ता प्राईस, तांदळाचा भाव ₹40 पर किलो, ₹40 पर kg चालू आहे. मग त्यांनी काय केलं, घरी गेला अँड ही ऑफर्स 1000 किलोग्रॅम फॉर सेल. त्याच्याकडं जे 4000 होते ना टोटल प्रोडक्शन स्टॉक, त्यांनी सगळे नाही, त्या 4000मधले काय केले, 1000 किलोग्रॅम, 1/4, 4000मधले 1000 किलोग्रॅम बाजूला काढले आणि ₹40 माला, ₹40 भाव चालू होता ना, मग ₹40नी काय केले त्यांनी, मार्केटमध्ये जाऊन विकले. दिस इज ॲक्च्युअल सप्लाय. हा 1000 किलोग्रॅम त्याचा काय झाला, सप्लाय झाला. नक्की कळलं? ॲक्च्युअल प्रोडक्शन 4000 होतं, त्याच्याकडं 4000 किलो तांदूळ होता, पण त्याला माहिती आहे बाबा राईस आहे, प्राईस आज कमी असते, उद्या जास्त असते. त्याला वाटते बाबा आत्ता ₹40 कमी आहे, जेव्हा ₹50 झाले तेव्हा थोडासा विकू, 50वरनं 60 झाली तेव्हा थोडंसं विकू. म्हणजे तो काय करणार, सेलर म्हणल्यावर प्राईस जास्त भेटली तर फायदाच बघणार ना. कुठलाही सेलर कमी प्राईजपेक्षा जास्त प्राईजलाच विकायचा प्रयत्न करणार. मग जेव्हा तो मार्केटमध्ये गेला तेव्हा कळणार आहे प्राईस ₹40 आहे, कमी आहे. म्हणून त्यांनी काय केलं, सगळं नाही, त्या 4000मधला 1000, फक्त 1000 किलोग्रॅम, 1000 किलो तांदूळ बाहेर काढला आणि तेवढा तो मार्केटमध्ये विकून आला. दॅट इज सप्लाय. त्याचा सप्लाय झाला. नक्की कळलं स्टॉक अँड सप्लायमधला डिफरन्स? स्टॉक मोठा असतो, सप्लाय फक्त त्या स्टॉकचा एक छोटासा पार्ट असतो. ओके, तर मग आज तुम्हाला होमवर्कसाठी एवढंच आहे. चॅप्टर 4 हेडिंग टाकतात आणि हेडिंग टाकल्यानंतर आज फक्त आता एखादं मला सर पिक्चर डाऊन करायचं का, काही गरज नाही, तुम्हाला कळण्यासाठी पिक्चर होतं. तुम्ही टॉपिकचं नाव टाकल्यानंतर डायरेक्ट आज फक्त एक थोडंच होमवर्क, 1-2 मिनटाचं काम आहे. स्टॉक हेडिंग टाकतात, स्टॉकचा इंट्रोडक्शन लिहून घेतात, देन सप्लाय हेडिंग टाकतात आणि सप्लायचा इंट्रोडक्शन लिहून घेतात. बस आज एवढंच घेतलेलं आहे, जास्त घेतलेलं नाही. ओके, बाय.